नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि 17 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे. श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित केला गेला आहे. या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार हा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून भक्ती भावाने भगवान महादेवांची पूजा करत असतो, जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वती तिचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. योगायोगाने या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमीचा सणसुद्धा आलेला आहे आणि म्हणून या दिवसाचे महत्त्व हे दुप्पटपटीने वाढलेले आहे. या श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरती शिवसत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असते, कारण साक्षात भगवान महादेव आपल्या प्रिय भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि संपूर्ण श्रावण महिना ते पृथ्वीवरच असतात. म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने या दिवशी व्रत करतो, भगवान महादेवांची पूजा करतो, त्या व्यक्तीवर भगवान महादेव हे प्रसन्न होतात, कारण महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत आणि म्हणून त्यांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं. ते आपल्या भक्तांच्या अगदी छोट्या हाकेला सुद्धा धावून जात असतात आणि म्हणून प्रत्येकजण या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजा अर्चा सेवा उपाय करत असतात. आता ज्या प्रकारे श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो, तितकंच पवित्र आपलं शरीर देखील असावं, आपले मन देखील पवित्र असावे. म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती, पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. तुम्ही बघितलं असेल, अजूनही गावाकडे बरेच लोक कावड घेऊन पवित्र गंगेवरती जात असतात आणि तिथे स्नान करून ते गंगेचे पाणी आपल्या घरी घेऊन येत असतात आणि हे पाणी घरी आणल्यानंतर संपूर्ण श्रावण महिना गंगेचे पाणी पाण्यामध्ये टाकून स्नान करतात. तसेच या गंगेच्या पाण्याने भगवान शिवलिंगावरती अभिषेकसुद्धा करत असतात आणि या गंगेच्या पाण्याला गंगाजल असेही म्हटले जाते आणि गंगाजल हे श्रावण महिन्यात इतकेच पवित्र मानले जाते. गंगाजलाचा एक थेंब जर आपण एखाद्या जागेवरती शिंपडला तर ती जागा पवित्र होते. त्या जागेवरती असणारे सर्व दोष हे लगेच नष्ट होतात आणि म्हणून या दिवशी पवित्र गंगेचे खूप महत्त्व आहे. म्हणून शक्य असेल तर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान अवश्य करा. परंतु आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने सर्व दोष, नकारात्मकता, आपल्या मागे असणाऱ्या इडापिडा, जीवनातील शत्रू नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल. भगवान महादेवांच्या कृपेने तुमच्या कुटुंबावर अधिक वाईट संकट येणार नाही. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यातील सोमवारी स्त्रियांनी केस धुवावे का, तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान महादेवांची कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक
हाईप देखील द्या. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर 24 तासात त्याचा अनुभव जो आहे तो तुम्हाला दिसून येईल. उद्या 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे. तर या दिवशी आपण हा उपाय करणार आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे. म्हणजे ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू घरातील प्रत्येकाने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. मग तुमची मुलं कितीही लहान असू दे किंवा मोठ्यातील मोठी व्यक्ती असू दे, तर सर्वांनी हा उपाय अवश्य करायचा आहे. या दिवशी नागपंचमीसुद्धा आहे. जर आपण हा उपाय केला तर आपल्याला दुप्पट फळ प्राप्त होईल. आता आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी आपण पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती असणार आहे ते पाहू. सोमवारी शिवामूठ तांदूळ असणार आहे आणि म्हणून आपण शिवामूठ एक मूठ शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे. तांदूळ हे धान्य समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच अक्षता हे पूर्णत्व, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. महादेवाला अखंड तांदूळ अर्पण केल्याने घरात कधीही अन्नधान्याची आणि धनाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. या दिवशी शिवलिंगावरती तांदूळ अर्पण केल्याने आयुष्यातील आर्थिक अडचणी, दरिद्रता आणि मानसिक तणाव हा सुद्धा दूर होतो. श्रावण महिन्यात सोमवारी स्त्रियांनी व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. पती पत्नी मिळून व्रत केले तर दोघांमधील नातेसंबंध हे दृढ होतात. त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहतो. आणि अविवाहित मुलींनी हे व्रत केले तर त्यांना मनासारखा चांगला जोडीदार मिळतो. आता आपण पाहणार आहे की या श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी आपल्याला कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर स्नान करण्यासाठी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरची उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून जास्तीत जास्त हे स्नान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण या वेळेला सर्व देवी देवता स्नान करत असतात. यामुळे वातावरणामध्ये एक सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये स्नान केले तर या स्नानाचा आपल्याला कित्येक पटीने फळ प्राप्त होते. या दिवशी स्नानाचा शुभमुहूर्त असणार आहे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत. हे स्नान करण्याचा मुहूर्त असणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही स्नान करू शकता. शक्य झाले तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहे, अंघोळ करणार आहे, तेव्हा फक्त ही वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे. बऱ्याच वेळा कष्ट, मेहनत, तडजोड करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही. कामात यश मिळण्यासाठी, आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा, संपत्ती, यश आणि प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती व्हावी आणि सौख्य भेटावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी यांची आणि भगवान शंकरांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, कष्टाला, मेहनतीला भरभरून यश मिळावे, यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळीच पाणी काढून घ्यायचं आहे. शक्यतो तो कोमट असावे. पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध. तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये हे कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं. तर ते 1 चमचावर टाकायचं आहे. या दिवशी दूध टाकून स्नान केल्याने आपले शरीर पवित्र होते, आपल्या शरीराचे, मनाचे शुद्धीकरण होते आणि म्हणूनच 1 चमचाभर कच्चे दूध टाकायचं आहे. आणि या दिवशी दुधाने सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करत असतो आणि म्हणून जर आपण हे दूध अंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल. बघा, गंगाजल हे तुम्हाला टाकायचं आहे. जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचं पाणी असेल ना, ते सुद्धा तुम्ही गंगाजल म्हणून टाकू शकता. नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे सुद्धा गंगाजलाची बॉटल मिळते.
तिथून तुम्ही ते घेऊन चमच्यावर तुम्हाला गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपलं शरीर गंगाजलासारखं शुद्ध आणि पवित्र होतं. आपल्यामध्ये जे काही नकारात्मक आणि जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत, जो काही शत्रूंचा त्रास आपल्याला होत आहे किंवा जी काही वाईट इडापिडा आपल्या मागे लागलेली आहे, यासारख्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात. आणि त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भगवान महादेवांना बेलपत्र हे किती प्रिय आहे. बेलपत्राशिवाय त्यांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून एक बेलपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि यासोबतच एक तुरटीचा खडा आपल्याकडे असेल तर तुरटीचा खडा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. तुरटी नसेल तर एक कापूरवडी बारीक करून ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झाल्यानंतर जे बेलपत्र आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं तर ते काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे. निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बाथरूममध्ये तसंच पडलेलं राहू देऊ नका. स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यावी. अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा. दुधाने करा, दह्याने आणि पंचामृताने जसा तुम्हाला जमेल तसा अभिषेक करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती भस्म सुद्धा अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती बेलपत्र, पांढरी फुलं, शमीची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि भस्म स्वतःच्या कपाळावरती सुद्धा लावायचं आहे. हा जो भस्म आहे ना, हा भस्म आपलं संरक्षण करत असतो. अकाली मृत्यूपासून आपलं संरक्षण होतं आणि कुठलेही वाईट संकट जे आले आपल्यावरती येत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच जणांच्या कपाळावर अष्टगंध लावलेला असतो किंवा भस्म लावलेलं असतं. त्यामागे सुद्धा हे एक शास्त्र आहे. तर ते सांगितलं जातं, उगाच असं कोणी लावत नाही. ते तुमच्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून जायचं आहे. बघा, घरापेक्षा मंदिरामध्ये शिवतत्व किंवा सकारात्मक लहरी ज्या असतात ना, त्याप्रमाणे जागृत असतात. तर तिथे जायचं आहे आणि जाताना तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध आणि मध टाकायचं आहे आणि यासोबत तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. या 2 वस्तू घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन शिवलिंगांवरती हे जल अर्पण करायचं आहे. उजव्या हाताने हे जे 21 तांदूळ आहेत तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. अर्पण करण्याच्या अगोदर मूठ किंवा इच्छा व्यक्त करा आणि त्यानंतर हे तांदूळ अर्पण करायचे आहेत. आपली प्रार्थना करायची आहे. इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. कारण या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ असणार आहे आणि जो व्यक्ती या दिवशी भक्तिभावाने शिवलिंगांवरती तांदूळ अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. स्त्रिया, पुरुष, मुलं, मुली कुणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला जर दुधाचे पदार्थ वर्ज्य करता आले तर आवर्जून तुम्ही वर्ज्य करा. कारण आपण भगवान महादेवांना या दिवशी दुधाचा अभिषेक करत असतो. त्यामुळे या दिवशी मानवाने दुधाचे पदार्थ सेवन करू नये असं आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. प्रत्येक जणांना हे पाळणं शक्य होत नाही, पण जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ जे आहेत तर ते खाणे टाळा. जेणेकरून आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील. तसेच या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र आपण अर्पण करत असतो, पण हे बेलपत्र चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडू नका. सोमवारच्या दिवशी बेलपत्र ही कधीच तोडली जात नाहीत. आदल्या दिवशी तुम्हाला हे बेलपत्र तोडून ठेवायचे आहे किंवा शिवलिंगांवरती जर कोणी अगोदर बेलपत्रच अर्पण केलेलं असेल तर तेच बेलपत्र पुन्हा तुम्ही उचलून स्वच्छ धुवून पुन्हा ते पूजेमध्ये वापरू शकता. कारण बेलपत्र हे कधी शिळं होत नाही आणि शिवलिंगांवरती बेलपत्र अर्पण करताना त्याचा देठ काढून घ्या आणि पाण्यामध्ये बुडवून म्हणजे ओलं करून ते शिवलिंगांवरती अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे का? आता या दिवशी जवळपास सर्व स्त्रियांना व्रत असतं, तर सगळ्यात मोठा हा प्रश्न पडणार आहे
की या दिवशी केस धुवायचे का? तर पारंपरिक आणि धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळावे असे सांगितले जाते. सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो आणि या दिवशी उपवास, पूजा करताना विशेष शुद्धता पाळली जाते. काही धार्मिक ग्रंथानुसार व लोकविश्वासानुसार उपवास करताना किंवा सोमवारी केस धुवून भगवान महादेवांची पूजा करण्याच्या शुद्धतेच्या संकल्पनेला बाधक ठरू शकते. म्हणून जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशीच केस म्हणजे रविवारीच केस धुवायचे आहेत, पण सोमवारी केस धुवायचे नाहीत. आता खूप काही अडचणी असतील, मासिक धर्म असेल तर त्यामुळे जर तुम्हाला सोमवारी केस धुण्याची वेळ आली तर तुम्ही सांगितलेल्या वस्तू पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्ही केस धुवू शकता. शक्यतो आदल्या दिवशीच केस धुण्याचा प्रयत्न करा. या दिवशी आपल्याला केस धुण्याची गरज पडणार नाही आणि सोमवारी केस धुतले जात नाहीत हे तर आपल्याला माहितीच आहे. शक्यतो या दिवशी स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून व्रत करा. या व्रताचा खूप जास्त चांगलं फळ आहे तर हे मिळतं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.